नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट पी व्ही जोशी आज आपल्याशी परत एका नवीन विषयावर चर्चा करण्यासाठी आलेलो आहे आणि तो विषय म्हणजे TDR. आत्ता आपण बघतच आहोत की छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन डेव्हलपमेंट प्लॅननुसार वेगवेगळ्या प्रकारचे अतिक्रमण हटवले गेले आणि वेगवेगळ्या प्रकारचं भूसंपादन ही कॉर्पोरेशन करत आहे छत्रपती संभाजीनगरची आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला TDR सर्टिफिकेट ते देणार आहेत. तर प्रत्येकाला प्रश्न पडला की TDR म्हणजे काय? TDR म्हणजे काय? की नावातच त्याच्यात दिलेलं आहे, त्याचं लॉंग फॉर्म असं आहे, ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. म्हणजे काहीतरी असे राईट्स आहेत की जे आपण ट्रान्सफर करू शकतो कोणाला तरी आणि त्याला आपण TDR असं म्हणतो. आता TDR हा ऑलवेज इश्यूड इन सर्टिफिकेट फॉर्म. आता आपण ह्याच्यामध्ये असं बघणार आहोत की TDR म्हणजे काय? TDR कोण देतं? कुठली अथॉरिटी TDR देते आणि आपल्याला कुठल्या स्वरूपात त्याचा फायदा मिळू शकतो? आता फॉर एक्झाम्पल आपण एक उदाहरण घेऊया मित्रांनो, की आपली एक 10,000 स्क्वेअर फीटची जमीन होती आणि ती जमीन जी होती त्या जमिनीमधून आता एक रस्ता गेलेला आहे आणि तो रस्ता ज्यावेळेस गेला तर गव्हर्नमेंटनी तुमची भूसंपादनातली जमीन, अर्धी जमीन तुमची त्या रस्त्यामध्ये गेली आणि जेवढी जमीन तुमची रस्त्यामध्ये गेलेली आहे त्या बदल्यामध्ये गव्हर्नमेंट तुम्हाला एक तर कंपन्सेशन देतं किंवा तुम्ही जर कंपन्सेशन घेतलं नाही तर त्या बदल्यामध्ये TDR सर्टिफिकेट इश्यूड करतं. म्हणजे काय की तुमचा 10,000 स्क्वेअर फीटचा प्लॉट होता, त्यातलं 5,000 स्क्वेअर फीट तुमचं रस्त्यामध्ये गेलं तर तुम्हाला 5,000च्या बदल्यात जे तिप्पट TDR आहे तो तुम्हाला आणखीन मिळाला जातो. म्हणजे 5,000 तुमचा उरलेला प्लॉट आणि ह्यांनी दिलेला TDR अशा पद्धतीने तुम्हाला बिल्डिंग बांधता येते. आता प्रत्येकाला प्रश्न असा पडला असेल की TDR आणि FSI मध्ये फरक काय मग नेमका? FSI म्हणजे काय मित्रांनो? FSI म्हणजे फ्लोअर स्पेस इंडेक्स. म्हणजे आता अजून एक उदाहरण घेतो. जर आपल्या जागेची क्षेत्रफळ हे 10,000 स्क्वेअर फीट आहे आणि सध्याचा चालू FSI जर का 2 आहे, म्हणजे आपण 10,000 गुणिले 2 म्हणजे आपण आपल्या 10,000च्या प्लॉटवर 20,000 एवढं कन्स्ट्रक्शन करू शकतो. याचा अर्थ म्हणजे FSI. म्हणजे आपण एक फ्लोअर जर काढला आणि तो जर का 5,000 स्क्वेअर फीटचा फ्लोअर असेल, तिकडे 4 फ्लॅट काढले असतील, तर आपण 4 फ्लोअर काढू शकतो. म्हणजे 20,000 स्क्वेअर फीट आपलं पूर्ण कन्झ्युम होईल. पण जिकडे FSI जर एकच आहे, म्हणजे आपण 10,000 स्क्वेअर फीटवर 2च 5-5 हजाराचे बिल्डिंग उभारू शकतो. बिल्डिंग सँक्शन करून घेऊन उभारू शकतो. पण ह्या बदल्यात TDR म्हणजे काय मित्रांनो, की आपली परमिशन ही 10,000 स्क्वेअर फीटची होती आणि त्याच्यावर आपल्याला FSI 2 मिळाला. म्हणजे आपण 20,000 स्क्वेअर फीटपर्यंत बांधू शकतो. म्हणजे आपण 4 मजले बांधले. पण आपल्याकडे आणखीन TDR आहे 10,000 स्क्वेअर फीटचा, तर अजून आपण 2 मजले वरती बांधू शकतो. हे म्हणजे TDR. आता TDR बेसिकली 2 फॉर्ममध्ये घेतला जातो. एक तर व्हॉलंटरी TDR म्हणतात आणि दुसरा जो TDR आहे तो मॅन्डेटरी TDR असतो. म्हणजे काय? व्हॉलंटरी TDR म्हणजे काय? की तुमच्या समोरून रस्ता जात होता आणि तुम्ही स्वतःहून तुमची जमीन कॉर्पोरेशनला म्हणा किंवा स्टेट गव्हर्नमेंटला म्हणा, तुम्ही स्वतःहून जाऊन सरेंडर करताय. तर त्या केसमध्ये काय होतं की गव्हर्नमेंट तुम्हाला गव्हर्नमेंटच्या रेटनुसार जे काही रेट आहे तिकडला मार्केट रेट त्यानुसार तुम्हाला कंपन्सेशन देऊ करतं. पण तुम्ही जर का कंपन्सेशन घेतलं नाही तर तुम्हाला त्या बदल्यात TDRचं सर्टिफिकेट तुम्हाला इश्यूड करतं गव्हर्नमेंट ऑर लोकल बॉडी. दुसरं जे आहे ते आहे मॅन्डेटरी TDR. म्हणजे एखाद्या गावातून म्हणा, एखाद्या तुमच्या जमिनीतून म्हणा, गव्हर्नमेंटचा नॅशनल हायवे, स्टेट हायवे जाणारच आहे. तो कन्फर्म झालेला आहे. गव्हर्नमेंट तिकडून रोड करणारच आहे. तर त्या केसमध्ये तुम्हाला देऊ का नको म्हणून असं विचारत नाही गव्हर्नमेंट. तुमच्याकडून कंपल्सरी ते ॲक्वायर करतं तुमची जमीन, पण त्या बदल्यात तुम्हाला कंपन्सेशन सुद्धा देतं मित्रांनो. तुम्हाला फुकट गव्हर्नमेंट कुठलीही जमीन ॲक्वायर करत नाही. जे काही रेट आहे त्यानुसार ते कंपन्सेशन देतं किंवा त्या बदल्यात ते TDR इश्यू करतं. TDR म्हणजे सरळ आणि सोप्या भाषेमध्ये एवढंच आहे मित्रांनो, की जेवढी जागा तुम्ही गव्हर्नमेंटला रोडच्या स्वरूपात, जेवढी जागा तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला त्यांच्या रेल्वे पटरीच्या स्वरूपात जी हँडओव्हर केलेली आहे, त्या बदल्यात गव्हर्नमेंट तुम्हाला तुमच्या जमिनीवर अजून वरती 2 मजले, 3 मजले तुमच्या अकॉर्डिंग टू TDRनुसार जेवढी तुमची जागा गेलेली आहे तेवढी परमिशन तुम्हाला वर बांधण्याची देतं. त्यालाच आपण TDR असं म्हणतो. हे अगदी सोप्या भाषेमध्ये TDRचं डेफिनेशन झालं. आता TDRचा रेट जर तुम्ही म्हणता मित्रांनो, तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा आहे. जसं आता आपण औरंगाबादचं जर उदाहरण घेतलं तर औरंगाबादच्या हायकोर्ट ते चिकलठाणा किंवा जालना रोड ह्या रोडवरच्या ज्या जमिनी आहेत त्याचा रेट जास्त आहे मित्रांनो. कारण त्याचा रेट जो आहे तो 9 लाख प्रति ह्याच्यानुसार देऊ म्हणून आजच्या पेपरमध्येच लिहिण्यात आलेला आहे. तर अकॉर्डिंग टू सिच्युएशन आणि जिथं तुमची प्लॉट आहे, जिकडून ते एरिया जाणार आहे त्यानुसार हे TDRचे रेट ठरतात. पण TDR म्हणजे
ट्रान्सफरेबल डेव्हलपमेंट राईट्स. आणि ह्याबद्दल बऱ्याचशा लोकांना माहिती आहे, आर्किटेक्चर लोकांना माहिती आहे, ॲडव्होकेट लोकांना माहिती आहे, बिल्डर लोकांना माहिती आहे, पण सामान्य माणसाला TDR म्हणजे काय हे लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे आपण सगळ्यात सरळ भाषेमध्ये TDR म्हणजे काय, आता हे आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कोण देणार, छत्रपती संभाजीनगरचं जर ॲक्वायर झालं कुठून कोणाची जमीन जर का एखाद्याने कॉर्पोरेशनने ॲक्वायर केली, तर त्या ठिकाणाहून जितकी ॲक्वायर केली त्या बदल्यात त्यांना TDR सर्टिफिकेट छत्रपती संभाजीनगर कॉर्पोरेशन त्यांना इश्यूड करणार आहे आणि त्या बदल्यात ते तेवढ्या पर्सेंटमध्ये वर ते बांधू शकतात. बरं, ह्याचा अजून फायदा कसा आहे की हे TDR तुम्ही तुमच्या बिल्डिंगवरही लोड करू शकता किंवा इतर कुठल्याही दुसऱ्या बिल्डिंगवरही तुम्ही ते लोड करू शकता. जसं की तुम्ही तुमच्या बिल्डिंगवर जर 4 मजलीची परमिशन होती आणि TDRमुळे तुमच्याकडे अजून एक्स्ट्रा 2 मजलीची परमिशन आहे, पण तुम्हाला असं वाटतं की इथे मला ते बांधायचे नाहीत, मला त्या दुसऱ्या बिल्डिंगवर ते बांधायचे, तर तिकडे सुद्धा तुम्ही ती लोड करू शकता. त्यानुसार TDR ॲड करून तुम्हाला नवीन बिल्डिंग प्लॅन बनवावा लागतो, तो सँक्शन करून घ्यावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला बांधकाम करावं लागतं. तर हे सगळ्या सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही आपले काही जर का डाऊट राहिले असतील तर आपण कृपया कमेंट बॉक्समध्ये DM करावं. आपण त्यावर निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक व्हिडिओ त्यावर बनवू आणि आपण रोजच अशा पद्धतीनं नवीन रिअल इस्टेटवर एक नवीन व्हिडिओ मी प्रत्येक वेळी टाकत जाणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.